झी मराठी, चर्चाही होणारच. पाटणे वन परिक्षेत्रातील खामाळुंगे येथील मलगड परिसरात वन्यजीवांची शिकार करून त्यांचे मांस शिजवले जात असल्याची धक्कादायक घटना वन विभागाच्या रात्रीच्या गस्तीत उघडकीस आली. वन विभागाच्या पथकानं कारवाई करत जिवंत कासव तसेच साळींदराची शिकार केल्याचे पुरावे आणि सुमारे 1,98,820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 4 जणांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 2 फरार आहेत. वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वनपाल तुडिये व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाटणी वन परिक्षेत्रात रात्रीची गस्त सुरू केली होती. यावेळी खामाळुंगे येथील मलगड या ठिकाणी असलेल्या एका घरात वन्यजीवांशी संबंधित संशयास्पद हालचाली आढळून आल्या. पथकानं तिथं छापा टाकला असता जिवंत कासव पकडून ठेवला असल्याचं तसेच साळींदराची शिकार करून त्याची साफसफाई व कापाकापी करून ठराविक मांस शिजवलं जात असल्याचं आढळून आलं. या प्रकरणी पुंडलिक निंगप्पा गुरव वय 46 सध्या राहणार खामाळुंगे मलगड, मूळ राहणार गोल्याळी तालुका खानापूर जिल्हा बेळगाव, देवाप्पा बाबू कुलम वय 34, रामलिंग धोंडेबा गवस वय 39 आणि तुकाराम शंकर गावडे वय 40 सर्व राहणार गोल्याळी तालुका खानापूर जिल्हा बेळगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. कारवाई दरम्यान यातील 2 आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. जागेवरून 1,98,820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वन्यजीव अधिनियम 1972 मधील संबंधित कलमानुसार वनरक्षक म्हाळुंगे यांनी प्रगुरी WL 01/26 दिनांक 26 ऑगस्ट 2026 अन्वये गुन्हा नोंदवलाय. फरार आरोपीचा शोध सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास वन विभागाकडून सुरू आहे. झी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, चंदगड.